मैदानावरती अनेक रेकॉर्ड या गोलंदाजाच्या नावे आहेत आणि त्या दिशेनं मार्गस्थ होत असताना पहिल्याच बॉलवरती दहशत पाहायला मिळते. तर सूरजदादा फडके हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. सूरज आपलंही मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो. किती मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं या रजनीतील हा पहिला टप्पा आहे. येतो झाकीय पिक्चर अभि बाके. तर आमदार साहेब सुद्धा या स्पर्धेमध्ये व्हिजिट देताना पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन घडल्यानंतर गोलंदाज सज्ज असताना तर रोहन शर भगत साहेब या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने सांगता घेतात. या स्पर्धेला त्यांनी टू व्हीलर बाईक पुरस्कृत केल्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही त्यांचा दोस्ती ग्रुपच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि बोलतो समालोचन कक्ष मध्ये रोशन पाटील यांच्याकडे. दुसरा चेंडू पाहायला मिळतो. दुसरा चेंडू इथे वाईट गडला गेलाय. विशाल पाटील सरांचा इशारा येतोय. त्यांनी संकेत स्थळावरून चेंडूला दंडित घोषित केले आणि या ठिकाणी मात्र अकाउंट खोललं जातं. बॅटिंग मार्कर गावदेवी 11 खानावटीचं पार राकेश पाटीलला बाद केले. इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली. वैभव पाटील सर त्यानंतर अक्षय पाटील मैदानामध्ये इन होत असताना पाहायला मिळत आहेत. आजच्या या रजनीतील आज पाचवी रात्र पाहायला मिळतं आणि या रजनीतील दुसरी मॅच घडताना पाहायला मिळते. गौरी स्पोर्ट्स नेवाली त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना गावदेवी 11 खानाव साई मैदान विहीगर पूर्णपणे खचाखच भरलेलं पाहायला मिळतं आणि प्रेक्षकांच्या तुफान गर्दीनं इथे ही मॅच घडली जाते. एका बाजूला आदई वाबंजे विभागातील हा संघ नेवाली तर दुसऱ्या बाजूला एनडी विभागातील हा संघ पाहायला मिळतो खानाव. म्हणजे रसबंदी खेळ या मॅच दरम्यान इथे घडताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज असताना गोलंदाज सोनू काथारा बॉलिंग ट्रॅकवर पहिले दोन चेंडू चांगल्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता परंतु वाईट बॉल पाहिला होता आपण मागचाच. इथे जोरदार अपील घडली जाते. यष्ट्यांच्या मागे अप्रतिम कार्य पाहायला मिळतं. महेंद्र पाटील माही MS धोनी स्टाईल या खेळाडूची इथे वर्णी पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने ऋषभ पंत असतील रिद्धिमान साहा असतील ज्या दर्जाचं यष्टीरक्षण असतं त्या जोग क्लोज किपिंग काय असते ना हे त्यांना दाखवून दिलं आणि ही भूमिका खूप महत्वाची असते. अनेक वर्ष नेवाली संघाची सेवापूर्ती करणारा खेळाडू अप्रतिम खेळाची उत्पत्ती इथे सादर करतोय. धावसंख्या धावपटलावरती फक्त एक गडी बाद एक धावपटलावरती गावदेवी 11 खानाव. याच दरम्यान निलेश फडके साहेब आणि संदेश फडके साहेब A1 जोडी संदीप फडके साहेब व्यासपीठावरती यावा. सचिन मुंडे 6 टाइम चॅम्पियन द पाकिस्तान. इथे विकेट जाईल मैदानातून. आय थिंक हिट विकेट. यस अंपायर्स कॉल. इथे दुर्दैव म्हणावं लागेल गावदेवी खानाव संघाचं. तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती राहिलं आता मात्र धोपाडणं. कारण इथे चौकार आला होता आणि पाय मात्र यष्ट्यांवरती आदरला आणि मोठा धक्का म्हणावा लागेल खानाव टीमला. पाय इथे सातत्यानं नाट्यमय घडामोडी घडल्या जात आहेत आणि क्रिकेट रसिकांच्या टाल्या त्यांच्या शिट्या त्यांचा आवाज आता मात्र यायला सुरुवात झाली. प्रेक्षक आता गरमागरम वातावरण इथे प्रस्थापित करतायत. आणि प्रेक्षक जेव्हा गरम असतात जेवढे खेळाडू गरम नसतात तेवढे प्रेक्षक गरम असतात. म्हणून की काय चाय से ज्यादा किटली गरम. नक्कीच पूर्णपणे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीने इथे येताना पाहायला मिळत आहेत. म्हणू शकता आपण जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र क्रिकेट तुझ्या खेळाचं र आम्हाला याड लागले. आज अक्षरशः येडा घातलाय त्यांनी पूर्णपणे या साई मैदानाला. खचाखच भरले. पहिल्या षटकामध्ये 2 वेळेला नाट्यमय घडामोडी घडल्या गेल्या आणि 2 फलंदाजांना धारातीर्थी पाडले गेले प्रवीण सर. आणि रोशन ज्यावेळी आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ ज्या दिवशी सुपर एटला गेला त्या दिवशी त्यांनी आय थिंक मला वाटतं 5 सामने लगातार केले. 4 सामने लगातार केले. 5व्या सामन्यामध्ये पराभूत झाले मला तर वाटते उसरली या स्पर्धेमध्ये आणि इथे 2 सामने जिंकून दोन्ही संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेत. नक्कीच त्याच रिदमनं इथेही सुद्धा खेळ सादर करावा लागेल. परंतु बॅटिंग मार्कवर गावदेवी खानाव 11 टीमचे 2 मातब्बर खेळाडू बॅक टू द पवेलियन पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सोनू काथारा गावदेवी 11 खानाव गावदेवीच्या नावानं खेळणारा हा संघ पाहायला मिळतो. दोन्ही संघ खऱ्या अर्थानं गावदेवीच्या नावानं खेळताना आपण सातत्यानं टेनिस विश्वामध्ये पाहू शकाल. इथे बांधून ठेवले. पूर्णपणे धावसंख्येला टाळेबंद केले आणि धावसंख्येला स्थगिती कशी द्यावी ना हे या गोलंदाजाच्या मार्फत इथे पाहायला मिळतं. टोटल जर विचार केला तर स्कोर कार्डवरती धावा फक्त पाहायला मिळत आहेत. सिंगल 2 गडी धारातीर्थी पडले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये
धावसंख्येला पूर्णपणे बांधून ठेवले. चेंडूंची जर विचार केली सफर पाहिली तर चेंडू फेकून झाले असता काय तर 4 म्हणजे 4 चांद लावणारी ही आपण गोलंदाजी पाहतो. फर्स्ट एड किट प्रथमोपचार पेटी डॉक्टर टीम आपण तात्काळ मैदानामध्ये इनवायचंय. पाक कॅमेरामॅन संकेत पाटील ऑन फायर. हॅलो. तर रॉकस्टार प्रवीण आहेत, रोशन आमच्या समीप जोडले गेलेले आहेत. एनके काथारा गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचा एक आक्रमक फलंदाजला आपण मैदानामध्ये पाहतो. आज त्याने व्यावसायिक क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेतलेली आहे. कॅफे चिजी बाईट्स पनवेल खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्षेत्रात खूप मोठं त्यांचं आज योगदान आपण नेहमी पाहत असतो. त्यानंतर आमचे मित्र आकाश कातारा इंस्टाग्राम वरती नेहमीच त्यांची भूमिका देखणी असते. खेळाडूंना प्रकाशझोतामध्ये आणण्याचं कार्य राहिलंय. त्यानंतर आकाश मुंडी फ्राय हे सुद्धा या स्पर्धेला लाईव्हच्या माध्यमातून इथे एन्जॉय करतायत. फर्स्ट एड किट बघा, ज्यांच्याकडे आरोग्य यंत्रणेची जबाबदारी आहे आमच्या दोस्ती ग्रुपचे जे प्रतिनिधी असतील खऱ्या अर्थाने त्यांनी लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचे. फर्स्ट एड बॉक्स असेल तर आपण जा घेऊन मैदानात. आय थिंक ओके आहेत का खेळाडू, यष्टिरक्षक आहेत व्यवस्थित. डॉक्टर चड्डा तुम्ही आता रिटर्न फिरा. अतिशय जोखमीची भूमिका पाहायला मिळते पूर्ण आमच्या डॉक्टर टीमची. सातत्याने पहिल्या षटकामध्ये दहशत प्रस्तावित करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो सोनू काथारा या नामवंत गोलंदाजाकडून. ओहो, सुपर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर फुटबॉल बाहेर वळतो आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. राजेश काथारा यांच्या तालमीमध्ये हा घडलेला संघ पाहायला मिळतो. गौरी स्पोर्ट्स नेवाली सध्याच्या घडीला त्यांची चर्चा झाली त्या जोग गोलंदाजी पाहायला मिळते सोनू काथारा या गोलंदाजाच्या मार्फत. बॅकफुटला गेल्यानंतर हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाठमोरी क्षेत्ररक्षक आहेत सज्ज, रिंगण तोडलं होतं परंतु एक रन इथे प्राप्त केली बाईच्या स्वरूपामध्ये. आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा वेगवान होणं गरजेचे असताना फक्त धावा पाहायला मिळत आहेत. तर सन्माननीय निलेश गजानन भगत नेरेपाडा यांच्याकडून या स्पर्धेला 2100 रुपयाचा आर्थिक सहकार्य. विठ्ठल गोसावी फडके बिगर 1500 रुपये. गणेश मस्कर कोपरिवली LED TV. हर्ष रोहन भगत शेलगर बाईक. संदेश मिन्नाथ फडके. गजानन रामभाऊ पाटील बिगर पाण्याची व्यवस्था. गजानन संतू पाटील बिगर संपूर्ण हार व्यवस्था फुलांची व्यवस्था आहे. मनोज अनंत फडके बिगर पाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि मनकुश नाईक कोहली आयकॉन बिल्डरचे सर्वा त्यांच्याकडून या स्पर्धेला इथे ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. सर्वांचा मनपूर्वक आभार. सर्व दानशुद्धा त्यांचा मनपूर्वक आभार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर दोन गडी बाद 2 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. सोनू काय पाहिजे? 4 ओव्हरची मॅच आहे. पहिली मॅच 4 ओव्हरची झाली मग लक्ष कुठं होतं आपलं महेंद्र. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद 2 धावा धावपटलावरती. कमकुवत अशी आपण ही स्टार्टिंग पाहता. अमरजी पाटील रोहिंजनचे आहेत त्यांच्या वतीने खानाव टीमला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. या स्पर्धेमध्ये वैभव पाटील सर असतील, अक्षयजी पाटील असतील, त्यानंतर आमचे बंधुतुल्य मित्र सतीशजी असतील यांचं एक चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. अविनाश पाटील त्यानंतर अभिनव पाटील हे स्कोरर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. ओहो, प्रहार केला. ऑन ड्राईव्हचा फटका खेळला. फिल्डर आहेत तैनात. तात्काळ चेंडूची पकड केली जाते. फक्त 1 रन्स इथे प्राप्त केली जाते. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या बोहल्यावरती गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमचा गोलंदाज धीरज काथारा. पहिल्या षटकामध्ये प्रवीण सर ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली आहे त्या जोग फिरकीची अदाकारी दाखवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाकडून. पहिल्याच बॉलवरती 1 धाव येताना पाहायला मिळते. इथे गुडलेन स्पॉट वरती चेंडू आदळल्यानंतर फटका मजबूत खेळायचा होता. टायमिंग बेमिसाल पाहायला मिळत नाहीये. फक्त 1 रन येते. ज्या पद्धतीनं चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो ना त्या पद्धतीने इथे गावदेवी खानाव टीमचा पाठीराखा वर्ग चौकार षटकारांची वाट पाहतोय. ते फटके खेळावे लागतील. संघाला धोका मग बिंदा ठोका हा मनमंत्र त्यांना अवगत.
करावं लागेल. इथे आक्रमण चढवलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर देव तिरपावर अगदी खोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर. गावदेवी या नावानं खेळणारा कानाव संघ आता मात्र तो ताव दाखवतो आणि आपलं चांगले दर्शन घडवत असताना बॅटिंग मार्कवर उमेश कर्णुक तर एका बाजूला नॉन स्ट्राईक एनला पाहायला मिळेल. प्रतीक पाटील या दोन खेळाडूंना चांगलं प्रतिबिंब इथे उमटवणं गरजेची बाब आहे. पांडुरंग कर्णुक आणि त्यानंतर नितीन जाधव यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. बिंदासबाई ठोंबरे नवीन पनवेल शहर प्रमुख शिवसेना यांच्या वतीनं टोटल षटकार हॅट्रिकसाठी 10,000. वा क्या बात आहे. बिनधास्तपणे 10,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे पाहायला मिळतं. परंतु धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. 2 गडी बाद 11 धाबा धावपटलावरती गोलंदाज तयार. धीरज काथारा पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवर. राईट मोड द विकेटनं चेंडू सफर केला. बॅक टू द बॉलर. हा फटका पाहायला मिळतो. फिल्डर आहे तैनात. फक्त एक धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. 5 सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणं ही गरजेची बाब आहे आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे महत्वाकांक्षी भूमिका बजावताना प्रवीण सर आपण सातत्यानं टेनिस विश्वामध्ये पाहिले. ओहो फलंदाजापासून दुरावा सातत्यानं घडलं जातं आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. जणू काय आगीचा गोला दागला की का असं वाटू लागलं आणि तेज तर्रार चेंडूंचे आपण सफर पाहू शकाल या गोलंदाजाकडून. प्रहार केलाय सूर्य फटका खेळलाय परंतु फटका फसला नाहीये. क्षेत्ररक्षक फसलाय त्याच्या डोईवरून. त्याच्या हातून चेंडू निसटलाय. मिळतील 6 रन. षटकार. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा राहील काही आरतीची राहिली. थँक्स डीजे मास्टर. बघा यानंतरच्या ज्या 2 लढती असणार आहे एका बाजूला आपण पेट क्रिकेट संघ पाहणार आहोत. त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तुरमाले. तर एका बाजूला आपण त्यानंतर केवालेची लढत असणार आहे. नक्कीच केवाले वर्सेस गणेशपुरी दोन्ही संघातील संघनायक आपण तात्काळ टॉस साठी या. बघा लगेचच संपर्क साधायचे आहे संघनायकांनी. तर तत्पूर्वी मान्यवरांना वेळी आपल्याकडे सन्मानित केलं जाईल. हरिभक्त पारायण श्री नामदेवदादा पाटील माजी विद्यमान पोलीस पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. प्रमुख अतिथींचा सन्मान सोहळा स्वागत कक्षमध्ये सुरू आहे. सन्माननीय नामदेवदादा पाटील साहेबांचं इथे स्वागत करून आज आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करू. कारण मान्यवरांना शेवटचा दिवस आहे सन्मानित करणं गरजेचं आहे. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि त्यानंतर पांडुरंगदादा पाटील खानाव. पांडुरंगदादा पाटील सुप्रसिद्ध टेलर सुद्धा आहेत. याबा आपण स्टेजवर आपलं सन्मान इथे केलं जाणार आहे. ओटू रोचन पाटील. थँक्यू सो मच महागुरु. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद धावा घडल्या जात आहेत. टोटल 18. सेम भोकरपाडा संघ सुद्धा याच स्थितीमध्ये वावरत होता 2 षटकांमध्ये आणि नंतर मागच्या 2 षटकांमध्ये चांगले असं कमबॅक दाखवलं. धावसंख्या धुवाधार पद्धतीने आपण बरसताना पाहिली. परंतु ज्या पद्धतीनं भोकरपाडा संघ जिंकलाय ना आता मैदान पूर्णपणे खचाखच भरेल येणाऱ्या काही कालखंडामध्ये हे मात्र संकेत आता मात्र वाटू लागलेत. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर महेश पाटील या गोलंदाजावरती प्रहार करण्यासाठी ही जोडी मात्र तत्परतेने आपलं काम प्राप्त करण्यासाठी सज्ज आहे. बॅटिंग मार्कवर प्रतीक पाटीलनं सुद्धा षटकार दागलाय. एक षटकार नव्या उमेदीने दागलाय तो उमेश कर्णुक या खेळाडूच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं उमेश कर्णुकला एक जोखमीची इनिंग इथे साकार करावी लागेल आणि त्यासाठी चेंडूचा मेरिट पाहून खेळाची उत्पत्ती त्याला सादर करावी लागेल. ओहो माही ये क्या कर दिया भाई. पा इथे फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी होती. पा खेळाडू पुढच्या दिशेने प्रस्थान करत होते. त्यानंतर यष्टांच्या मागे यष्टीचित करण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न फसला जातो. खूप आसान असा निर्णय झाला असता प्रवीण पवारांसाठी. तर ज्या पद्धतीने इतक्या पुढे गेले होते 4 ते 5 पाऊल पंचांचा इशारा येतोय. विशाल पाटील सरांचा वाईट बॉल
पोहोचतोय 19 धावा धावपटलावरती. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. लेफ्ट मुहूर्त विकेट समालोचन कक्षेला मानवंदना. चेंडू जाईल सीमा पार. डॅमेज झाल्या साहिप्रीचा हा संगणक कक्ष. या रायगडचा इतिहास आणि केला रामर, सुंदर नेता होऊन गेला र, त्याचे नाव दिवा पाटील. चौरे ऐशीचा आंदोलन देई त्याची आठवण. रोशन खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं लागेल. अन्यथा 1984 पेक्षा हजारो पटीने मोठं आंदोलन होणार आहे. नक्कीच. अरे भूमिपुत्रांचा तुम्ही किती आवाज दावा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त नाव लोकनेते दिबा, लोकनेते दिबा, त्यांच्याच नावाचा दबदबा सातत्यानं पाहायला मिळतं रायगडामध्ये. गोलंदाज तयार. ओहो, सुंदर फटका खेळलाय. फील्ड डिपार्टमेंट आहे तैनात. आबाक्याच्या बाहेर की काय, परंतु तात्काळ चेंडूची पकड केली आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. रोशनने अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिली रोशन पाटील की तुम्ही किती दाबा परंतु नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिबा. नक्कीच नक्कीच. भूमिपुत्रांचे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी तर उमेश माली केवाले संघाचे आपण जरा सतीश पाटील विगर यांच्याशी संपर्क साधा आयोजकांशी. 27 धावा धावपटलावरती अधोरेखित होताना पाहायला मिळत आहेत आणि या षटकातील 3 चेंडूंची आपण सफर पाहिली. पहिला बॉल डॉट राहिल्यानंतर या गोलंदाजावरती प्रतिहल्ले चढवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो तो उमेश कर्णुक या खेळाडूच्या मार्फत. ओहो, घे उम्या, मार उम्या असा आवाज येतो खेळाडू कक्षामधून, परंतु उमेशला माघारी जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा झटका क्रमांक 3 गावदेवी 11 खानाव टीमला. तर यानंतरची लढत असणारे बघा पेठ क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो तुरमाले लगेच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. त्यानंतर गणेशपुरी आणि केवाले याही संघांना आम्ही ते आमंत्रित करतो. लगेचच याच्या बघा नाणेफेकीसाठी हे सत्र संपण्यापूर्वी इथे नाणेफेक येण्यासाठी नाणेफेकीसाठी तुम्हाला येणं गरजेचं आहे. नक्कीच. लॉसनुसार थोडासा फेरबदल इथे पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी RCC पेठ वर्सेस तुरमाले ही मॅच पाहायला मिळेल. स्पर्धेकरता बघा चांगदेव शेठ पाटील विगर यांच्याकडून या स्पर्धेला 5001 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे आणि सन्मान्य अनिल दादा महाडिक यांच्याकडून सुद्धा 5001 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. 2 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. 3ऱ्या षटकातील 4 षटकांची ही मॅच आहे आणि 4 षटकांमध्ये टोलेजंग इमारत उभी करावी लागेल गावदेवी 11 खानाव टीमला. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. ओहो, सुरेख प्रयत्न राहिला होता. साहिल पाटील तिथे सज्ज होते. साहिलसाठी कौतुकांचा वर्षाव पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं डोईवरून षटकार जात असताना त्यानं झडप घातली आणि चेंडूला आतमध्ये टाकले. ही एक चांगली भूमिका पाहायला मिळते. फक्त या चेंडूगणिक येते ती सिंगल धावसंख्या आकार घेते. संघ जाऊन पोहोचतोय. 3 गडी बाद धावा घडल्या जात आहेत. 28 धावसंख्येचं गुलमोहर हे धाव फलकावरती फुललंय, परंतु तुमच्या समोर तुमच्या ताकीचा दिग्गज संघ उभा टाकलाय. एक वेगवान पारी इथे खेळावी लागेल. बिंदासबाई ठोंबरे नवीन पनवेल शहर प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी टोटल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळत आहेत. गावदेवी खानाव 11 टीमच्या टोटल 3 गडी बाद 28. डीजे म्युझिक डीजे नितीन. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. नक्कीच चौथ्यांदा सुद्धा त्यांचा वादा असेल. एकच वादा प्रशांत दादा. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत. निश्चित स्वरूपात पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा आणि पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महामेरू
विकासाचे महापर्व म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच दोस्ती ग्रुप दोस्ती क्रिकेट संघ विगर आयोजित सन्माननीय आमदार एकच वादा आमचा घराघरामध्ये प्रशांत दादा ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. नक्कीच एकच गुरु आमचे महागुरु. आता कॉमेंट तुम्ही करा सुरू. आजच्या दिवसामध्ये आम्हाला पाठबलाची गरज आहे. पहिल्या 3 षटकामध्ये धावा घडल्या जात आहेत. टोटल 28 आणि स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज येतोय प्रेम काथारा. पहा आमचे नेवालीचे बंधुतुल्य मित्र ओमकार सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतायत. शुभेच्छा. प्रतीकसाठी 3 षटकार लगावले तर 20,000 रुपयाचा कॅश प्राइज बिंदास बाई ठोंबरे यांकडून हे कॅश प्राइज. प्रतीकसाठी फक्त हे कॅश प्राइज पाहायला मिळेल. जो खेळाडू आपण सलामीला आलेला पाहिला, ज्याच्या बॅटमधून आपण एक षटक सुद्धा पाहिलंय, परंतु प्रेम काथार आपण एकदा तयार. आणि बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांना 10,000. ओहो, इथे माघारी जावं लागेल. खेळाडू होतो रनआउट. 3रा रनआउट आपण पाहतोय सातत्यानं गावदेवी खानाव संघाच्या वतीनं. तर बालाराम फडके, मनोज फडके आणि ओमकार फडके त्रिवेणी संघम इथे समोर यायचे. आपला एकत्रित सन्मानित केलं जाईल. बोलूया आमचे रोशन पाटील यांच्याकडे. स्वागत कक्षमध्ये सन्मान सोहळा जारी आहे, परंतु मॅचकडे आपण लक्ष वेधूया. खाना वर्सेस नेवाली आपण मॅच पाहता. 2 संघांसाठी मी एकच म्हणेन, ज्या संघाचा सध्याच्या घडीला वधारला आहे खूपच असा भाव, तो पनवेल परिभागातील संघ आहे गावदेवी 11 खानाव. हॅलो. तर ओमकार फडके यांचा येतोचे सन्मानित केलं जात आहे मीनादादांच्या शुभ हस्ते. आज मात्र जसे आम्हाला भेल मिळेल मान्यवरांना सन्मानित करण्याची खऱ्या अर्थाने पूर्णतः आम्हाला परमिशन दिलेलं आहे सुनील दादा पाटीलने. हो टू रोशन. सातत्यानं सन्मान सोहळा आपण इथे पाहू शकाल. पुन्हा एकदा रनआउटची संधी होती, परंतु माघारी पडतवलं जातं. बॅटची आपण कडा पाहिली, लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू आला होता आणि फर्स्ट स्लिपमध्ये कॅच होऊ शकली असती, परंतु थोडीशी कठीणाई आपण सातत्यानं पाहिली आणि धावसंख्येची जमापुंजी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. टोटल धावा घडल्या जात आहेत 28. धावसंख्येला स्थगिती देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. राईट मोड द विकेटनं हा चेंडू ट्रॅव्हल केला आहे. पुन्हा संधी आहे, डायरेक्टली हिट झाली असती, पकबादा माघारी जावं लागलं असतं. राजेश कातारा ढालीवानं पूर्णपणे चेंडूवरती झडप घालताना पाहिलं आणि तात्काळ या चेंडूगणिक 1 धाव येताना पाहायला मिळते. संतवाही इंद्रायणी धावांचा प्रवाह थोडासा स्लो आणि मंद पाहायला मिळतो, परंतु आता अटॅकिंग मूडमध्ये खेळ इथे साकार करावा लागेल. आणि या षटकातील टोटल 3 चेंडूंची आपण सफर पाहिली आणि बॅटिंग मार्कर संजय पाटील खानाव प्रीमियर लीगमध्ये ज्याची आपण धुव्वादार अशी खेळी पाहिली होती, त्या खेळाडूला संजू बाबाला आता मात्र दणकेदार इथे खेळ साकार करावा लागेल. इनाईट नंबर 6 वरती ज्याची मात्र वर्णी लागली. 3 चेंडू त्याच्यासाठी शिल्लक आहेत आणि त्या 3 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. ओहो, व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन केलं. ज्या गतीची आशा आकांक्षा होती ना, ते वेग इथे त्यानं धारण केलं नाही आणि अक्षरशः मी तर म्हणेन फसवलं, गंडवलं. या पद्धतीचा हा चेंडू सफर केला. तो प्रेम काथारा प्रेमात टाकणारी गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. 2 चेंडू आहेत अजूनपर्यंत शिल्लक, पहिल्या पूर्वार्ध जातील. संजयसाठी हा चेंडू संजू बाबा आता गरजतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. षटकार. तर जानुमान मोरिया 11 केबाले क्रिकेट संघाचे संघनायक सम्राट माली स्टेजवर उपस्थित आहेत. तर श्री गणेशपुरी क्रिकेट संघाचे प्रथमेश कोहली लगेचच आपण संपर्क साधायचे आहे. ओ टू रोशन. जास्तीत जास्त वेळ आपण दौडू नका. तात्काळ टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. धावसंख्या वेगवान व्हायला सुरुवात झाली. संघ जाऊन पोहोचतोय 4 गडी बाद 35 धावा धावपटलावरती आणि या पहिल्या पूर्वार्धातील अंतिम चेंडूंचा खेळ इथे आहे शिल्लक. ओहो, इथे फटका फसतोय. महेंद्र चेंडू खाली येईल आणि विकेटचं पतन. 5वा दे धक्का गावदेवी 11 खानाव टीमला. तर मैदान सोडत असताना लाईनअप करून तुम्हाला येणं गरजेचं आहे. इथे सन्माननीय महेश अनंत फडके यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने आमदार
प्रशांतदादा ठाकूर चषक 2022 पर्व 5 पाहतो. स्पर्धेला 5001 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या समवेत महेंद्र फडके भीगर आणि गौरव मेघनाथ मस्कर आकुर्ली यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. त्यांच्या वतीने चेंडू पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. स्पर्धेकरता पाहतो खऱ्या अर्थाने गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाला इथे सपोर्ट करण्यासाठी वैभव शेठ काथारा नेवाली, आकाश काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली आणि देवनाथ काथारा नेवाली यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर उमेश वारदे खानाव यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्मान्य बलिराम भोईर माजी उपसरपंच खानाव, सन्मान्य लवशेठ पाटील माजी सरपंच खानाव आणि सन्मान्य बलिराम पाटील खानाव माजी सरपंच यांचे आम्ही दोस्ती ग्रुपच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. तर सन्मान्य दत्ता फडके आणि लक्ष्मणदादा फडके आपण समोर यावं. आपला यथोचित सन्मान आमच्या दोस्ती ग्रुपच्या वतीने केले जाईल. तर यावं आपण समोर आपला सन्मान इथे केला जाणार आहे. दत्तादादा फडके, लक्ष्मणदादा फडके आपण एकत्रित यावं. सुदाम दादा सुद्धा तिथे उपस्थित आहेत. सुदाम फडके आपले स्वागत आहे. वेल कमी असेल त्यानंतर महेश अनंत फडके की ज्यांच्या वतीने स्पर्धेला 5001 रुपयाचा आर्थिक सहकार्य प्राप्त झालेला आहे. आपण यावं इथे, आपला इथे सन्मान केला जाईल. गजाननदादा पाटील, दोन्ही गजानन पाटील आम्ही व्यासपीठावर पाहतो खऱ्या अर्थाने. आपलंही मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा आमचे प्रेक्षक खऱ्या अर्थाने पाहतो मित्रांनो. ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे की ज्या व्यक्तिमत्वाने, ज्या दमदार नेतृत्वाने पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम केलं आणि या संपूर्ण खऱ्या अर्थाने एक अफाट लोकप्रियता लाभलेले नेते सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी इथे आलेली आहे. सन्मान्य महेश अनंत फडके की ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान आमचे दोस्ती ग्रुप सतीशदादा पाटील यांच्या शुभास्ते मायेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतर महेंद्र फडके अर्थात माही महेंद्र यावं आपण, आपला स्वागत इथे केलं जाईल. दोस्ती ग्रुपवर असणारं त्यांचं प्रेम निश्चित स्वरूपात त्यांचं स्वागत इथे केले जाईल. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक आम्ही दोस्ती ग्रुपच्या वतीने सरचे स्वागत करतो. दोन्ही गावातील जे सपोर्टर आहेत बघा, खानाव गावातील ग्रामस्थ असतील, नेवाले गावातील ग्रामस्थ, या सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो इथे. तर नेवाली संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. देवराम काथारा यांच्या वतीनं लगातार 3 षटकार जर ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. तर आमचे परम मित्र देवनाथ काथारा, नेवाली आकाशबाई, त्याच्यानंतर मुकेशबाई यांना विनंती असेल यावं आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर पप्या ग्रुप विचुंबे यांच्या माध्यमातून देखील नेवाली संघाला शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करूया. इथे चंद्रकांत धर्मा काथारा फडके यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर. चंद्रकांत फडके यावं आपण स्टेजवर, आपलं स्वागत आहे. आणि मनोज घोडविंदे हरिग्राम यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. आता कंटिन्यू बोलणार आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. थैंक यू माँ गुरु. चलते हैं मुकाबले की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी. अंतिम मेगा फाइनल की रात बिल्कुल क्या कमाल का मुकाबला पिछला बल्लेबाजी आनंद पुलोरो की दिखी. मात्र मेरे ख्याल से 4 रन से उनका अर्धशतक चूका और शानदार पारी खेली और यहाँ पर मुकाबला जीतते हुए आमदार ट्रॉफी 2022 में सुपर 4 में क्वालिफाई होने वाली पहली टीम बनी. और दूसरा ये सुपर 8 का मुकाबला गावदेवी 11 खानाव विपक्ष आई गावदेवी प्रसन्न गौरी की. तीसरा मुकाबला खेला जाएगा VRCC निहाल 11 गणेशपुरी टीम के कप्तान तर स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान RCC पेठ संघाचे कॅप्टन आणि त्यांना फाईट करायला अर्थातच श्री गणेश 11 तुरमाले दोन्ही संघांच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो. तर आपण टॉस साठी इथे लगेच संपर्क साधा. तर चिपले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच धनंजय दादा पाटील चिपले यांच्याकडून या स्पर्धेला 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य त्यांचं दोस्ती ग्रुपच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. बोलतो रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे. तो बिल्कुल जीतने के लिए टोटल लक्ष्य है 36 रनों का 24 गेंदों में. आरंभिक जोड़ी गौरी स्पोर्ट्स नेवाली के सर्वे सरबा दादा सरकार के वजनदार खजिनदार राजेश काथारा खेलने के लिए तैयार. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज है पंकज. पहली गेंद फुल टॉस पे की थी, फील्डर गेंद के नीचे लेकिन थोड़े से दूर रहे वहां पर और मौका मिला बल्लेबाज को रन लेने का. अगर थ्रो कलेक्ट करते तो बल्लेबाज के पारी का यहां पर बिल्कुल खात्मा हो सकता था. मेरे ख्याल से बाल बाल बचे अतुल काथारा
जान जोखिम में डालकर यहाँ पर दूसरे रन कंप्लीट करना चाहते थे। हालांकि राजेश कातारा ज्यादा दूसरा रन लेना पसंद नहीं करते, भारी भक्कम खिलाड़ी है, लेकिन आज यहाँ पर डबल रन चुराते हुए तो 3 चौके भी दागते हैं। तो देवराम कातारा इनके ओर से गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी प्रसन्न नेवाली टीम के बल्लेबाजों को भी 500 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर राजेश कातारा ने अपने पारी की यहां पर शुरुआत करते हुए इस बीच हवा में गेंद मौका बनेगा और पहला करारा झटका आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम के कप्तान राजेश कातारा बैक टू द पेविलियन। तो बिल्कुल यहां पर पहला विकेट मैदान से बाहर लौट चुका है राजेश कातारा, जिन्होंने अपने पारी की शुरुआत की थी 2 रनों से और यहां पर पहला विकेट लगता हुआ। 5 सातत्याने इथे क्रिकेट रसिक वर्ग या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत। त्यानंतर पनवेल चा शिवसेनेमध्ये एक चांगला ठसा उमटवणारे आमचे बिंदासबाई यांच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्ससाठी टोटल 1000 रुपयाचं कॅश प्राइज, आपले मनपूर्वक आभार। पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा। तो बिल्कुल गेंदबाज यहां पर तैयार होते हुए गेंदबाजी के मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट से तो बिल्कुल यहां पर मौका बन सकता है, लेकिन यहां पर पूरी तरीके से कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। तो बिंदास भाई ठोमरे नवीन पनवेल शहर प्रमुख, इनके माध्यम से रोशन पाटिल कमेंटेटर, इनके लिए 1000 रुपए का इनाम और प्रवीण गायकर वाकड़ी इनके लिए 1000 रुपए का इनाम आ चुका है। तो उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। कंधे समर्थक बिल्कुल जाते हैं खाना टीम के और यहां पर देखेंगे थोड़ी सी दबाव में है गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम। शॉट अच्छा है, इस बार मिड विकेट के रीजन में गेंद को खेला। अविनाश गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक यहां पर मौका था बल्लेबाज के पास यहां पर 1 रन लेने का। 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे 3 रन। जैसे खाना टीम की शुरुआत हुई थी बिल्कुल उसी तरह की शुरुआत यहां पर होती हुई आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम की। तो पपिया ग्रुप विचुंबे इनके ओर से नेवाली टीम को हार्दिक शुभकामना आ चुकी है। हरीश गोंदले और भाया भोईर इनके ओर से राजेश कातारा को शुभकामना आ चुकी है, उनका भी हम स्वागत करते हैं। तो बढ़िया मैच रन है 3 स्कोर कार्ड के ऊपर। इट्स अ वेरी गुड बॉलिंग। ये लाइन खराब है, लाइन खराब है। पनिशमेंट दिया इस गेंद को और इस गेंद को फेंक दिया सीधा सीमा रेखा के पार। 1 बाउंस ओवर द लाइन और अंपायर का इशारा, नो बॉल +4, 5 रन मिलेंगे। ठोक दीजिए। धन्यवाद डीजे। बिल्कुल अगले साल जब नई शुरुआत होगी 9 फरवरी को वाकई मैदान के ऊपर डे नाइट की आपको 12 बाइक की टूर्नामेंट नजर आएगी, जहां पर नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदास भाई ठोमरे जिनके माध्यम से वो टूर्नामेंट का आगाज होगा। आमदार ट्रॉफी इस साल 2 बाइक आपने देखी, लेकिन अगले सीजन में बिल्कुल आपको 12 बाइक वो डे नाइट की टूर्नामेंट होगी। लगभग 8 दिन वो टूर्नामेंट चलेगी। तो बिल्कुल यहां पर पहला चौका पारी का आता हुआ बैट्समैन अतुल कातारा। अतुल कातारा के बारे में राजेश कातारा ने हमें बताया था कि ये खिलाड़ी का जबरदस्त भारी भक्कम एक्सीडेंट हुआ था, लेकिन खून होता है क्रिकेट खेलने का, वो जलजला होता है, सुबरे और फिर से एक बार नई उम्मीद के साथ क्रिकेट खेलते हुए। फ्रीड की गेंद हवा में है, गेंद क्विक बॉलर अपने फॉलो थ्रू में, लेकिन फ्रीड की गेंद थी, इसकी वजह से बल्लेबाज यहां पर पूरी तरीके से निश्चित तौर पर बाल बचे। 1 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाज के पास। 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे 9 रन। 36 का टारगेट है। प्रति ओवर की बात करेंगे 9.00 के औसत से इन रनों को बनाना भी यहां पर जरूरी होगा बल्लेबाजी करते हुए पहले सत्र में, लेकिन रन रोकने हैं खानाव टीम को। लेकिन देखेंगे पकड़ा किसका भारी होगा। वाइड शॉट हवा में है, गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर से मारने की कोशिश, लेकिन फील्डर से दूर बनी गेंद। अंपायर के फैसले का इंतजार करेंगे और ये गेंद जाती हुई 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन।
येस रॉकस्टार स्टँक डीजे मास्टर आमचे नितीन पाटील. तर बघा यानंतरची बिग फाईट असणार आहे स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान RCC पेठ क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी तुरमाले क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधायचे बघा. आणि इथे बेलपाडा गावचे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे इथे शत्रुघ्न दादा काकडे यांचा आगमन इथे झालेला आहे. शत्रुघ्न दादा यावं आपण व्यासपीठावर आपलं दोस्ती ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत. तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे, थोड़ी सी मुश्किल स्थिति में है खानाव टीम. हालांकि पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 13, जीतने के लिए 18 गेंदे और 23 रनों की बिल्कुल यहाँ पर आवश्यकता है. राजेश कातारा कप्तान आउट होने के बाद पारी को संभालते हुए यहाँ पर बात करेंगे तो निश्चित तौर पर यहाँ पर नामचीन खतरनाक बल्लेबाज अतुल कातारा, गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज मंगेश कर्णुक, जिसे गांवदेवी खानाव टीम का लसित मलिंगा कहा जाता है. देखेंगे यहाँ पर लसित मलिंगा इस मर्तबा किस तरीके की बल्लेबाजी यहाँ पर करना चाहेंगे तो निश्चित तौर पर यह भी बात देखने वाली होगी. मुकाबला काफी कांटे की टक्कर है. हालांकि सुपर 4 के लिए कौन सी टीम जाएगी? गेंदबाज तैयार, पहली गेंद यॉर्कर का इस्तेमाल, लेकिन मेरे ख्याल से अपील करने से पहले खुद को अपने काबू में रखते हुए बल्ले पर, जी हाँ ये लगी थी, बिल्कुल आवाज भी आई थी. एक ही गेंदबाज की खासियत है ना रोशन, इसका एक्शन तो लसित मलिंगा का बिल्कुल हाई आर्म एक्शन है. गेंदबाजी के लिए जब भी गेंद रिलीज करते हैं ना गिर पड़ते हैं. LBW का जब मौका रहता है ये अपीलों में बिजी नहीं रहते, ये गिरते हैं, तो इसकी वजह से अंपायर आपको आउट नहीं देंगे, क्योंकि पिछले 2 मुकाबले में इनका यही हर्ष देखा था और यहाँ पर भी थोड़े से गिर पड़े, लेकिन ये बल्ले पर लगी थी. शुरुआत बेहतरीन, 1 रनों के साथ धीरज अब स्ट्राइक एंड पर आते हुए टीम की रन संख्या पहुंचती हुई 14 रन. शॉट बढ़िया है, घुटने टेक तमाशे देख, लेकिन फील्डर थे गेंद के नीचे, रोकने में असमर्थ, गेंद सीमा पर. 4 रन. भगवे वादल आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादल आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, दैवत छत्रपती भव्य झाली. धन्यवाद डीजे. बिल्कुल अगर इस गेंद के ऊपर चौका आता है तो बिल्कुल यहां पर 500 रुपए का इनाम देवराम काथारा इनकी ओर से दिया जाएगा. लेकिन यहां पर खानाव टीम अगर विकेटों के हैट्रिक कंप्लीट कर पाते हैं तो नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदास भाई ठोमरे इनकी ओर से टोटल 10,000 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा. तो दोनों टीमों को सुवर्ण मौका है. बाइक कौन लेकर जाएगा? वैभव सर बिल्कुल यहां पर सवारी करते हुए, शेर की सवारी, अलग फेरारी, बिल्कुल यहां पर देखेंगे ये कौन विजेता होगा इस श्रृंखला में. जो अर्श रोहन भगत साहब शेलगर, जिनके माध्यम से हर साल इस टूर्नामेंट को बाइक पुरस्कृत की जाती है. वैभव सर पेट्रोल थोड़ा सा बचा कर रखिए, टाकी फुल है जरूर, विद गुड माइलेज, गुड एवरेज, 130 लीटर पेट्रोल हो चुका है, तो बचा के रखिए. प्रवीण बिल्कुल वैभव सर के बारे में यदि बात करें, बिल्कुल मौका मिला तो खोज में, नहीं तो मौज में. बिल्कुल नहीं, अभी मैंने कल भी कहा यहाँ पर था, कल भी कहा सवारी था करते हुए इनकी जो बॉडी है ना, मैंने मास पिक्चर का बात की थी, दादा चलते हैं तो मास, दादा हिलते हैं तो मास, मास ही उनके बॉडी के ऊपर. गेंदबाज बिल्कुल तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, कम बैक करना होगा यहाँ पर खानाव टीम के बल्लेबाजों को. लेकिन इस बार खानाव टीम के गेंदबाजों को, लेकिन इस बार हवा में गेंद है और ये विकेट सफलता करते हुए बिल्कुल गेंदबाज मंगेश को मिलती हुई ये पहली सफलता. निश्चित तौर पर मैच की बात करेंगे तो निश्चित तौर पर रोशन शेट कोपरुली, 12-12 किंग, वैकुंठवासी हरिभक्त परायण, गणपत बुआ पाटिल स्मृति चषक के दमदार यशस्वी आयोजक इस वक्त मैच का आनंद लेते हुए और उनकी ओर से इस आमदार ट्रॉफी को शुभकामना आ चुके हैं. और बेहतरीन ऑर्गेनाइजर और खास करके राजेश कातारा साहब के कंधे समर्थक और सही रक्षा ट्रांसपोर्टर के ओनर बिल्कुल हमारे गोल्डमैन संतोष शेठ पाटील, इनकी ओर से शुभकामना आ चुकी है. यस महागुरु. तर सन्माननीय खानाव गावचे पांडुरंग पाटील खानाव यांचं इथे आगमन झालेलं आहे. चंद्रकांत मसुरे यांचं इथे आगमन झाल्याने उमेश वारदे, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस खानाव यांचं इथे आगमन झालेले, यावं आपण स्टेजवर आपलं स्वागत आहे. पनवेलच्या या शहराला, शहराला र पनवेल थँक्यू. नवीन दस भाईयो, सेनेचा वाघ आला ना, रुपेश ठोमरे. तो बिल्कुल यहाँ पर इस ओवर की बात करेंगे तो टोटल 3 गेंदें मेरे ख्याल से समाप्त हो चुकी है. पहली गेंद के ऊपर आई थी बिल्कुल सिंगल, दूसरी गेंद के ऊपर आई थी बाउंड्री, तीसरी गेंद के ऊपर मिला विकेट. थर्ड अंपायर तो बिल्कुल यहां पर हमारे दादा सरकार के सदस्य
यानी कि पपियाबाई फड़के मैच का आनंद लेते हुए उनसे गुजारिश करते हैं, छोटी हाइट बड़ी फाइट हमेशा पसंद करते हैं, तो उनसे भी गुजारिश करते हैं पपियाबाई आइए मंच पर, आपका हम स्वागत करते हैं। उनके समेत सच्चू भाई मात्रे आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। जबरदस्त जबरदस्त यहाँ पर मुकाबला। मयूर घोड़बिंदे साहब हरिग्राम, मनोज घोड़बिंदे साहब, इनका भी शुभागमन हो चुका है। 3 गेंदे समाप्त हो चुके, 9 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या बनी है टोटल 18 रन और गेंदों के बीच में फासला 15 गेंदें बची है और 18 रनों की यहां पर बिल्कुल आवश्यकता। तो चलिए अब विशाल पाटिल सर ऑफिशियल अंपायर और अक्षय जो भी डिसीजन होगा तुरंत लीजिए और मैच मात्र स्टार्ट कीजिए। तो नेक्स्ट मैच बिल्कुल श्री गणेश रेवन तुरमाले टीम के कप्तान को ये अंतिम पुकार होगा और स्वर्गीय रमेश शेठ काकड़े प्रतिष्ठान पेट टीम के कप्तान से गुजारिश करते हैं कि आप भी टॉस के लिए संपर्क करें। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, दमदार यहां पर गेंदबाजी नजर आती हुई, कमाल की वापसी हुई थी यहां पर नजर आती हुई। रोशन शेठ पाटिल बिल्कुल उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे। 12-12 किंग कोपरोली तेज जाकर डालने का प्रयास किया था लेकिन पूरी तरीके से यहां पर बात करेंगे मिस हुए बल्लेबाज, डॉट बॉल की समाप्ति। साहिल पाटिल यहां पर गेंदबाजी के मार्ग पर आते हुए साहिल पाटिल माफ कीजिएगा बल्लेबाजी के मार्ग पर है और बिल्कुल यहां पर डॉट बॉल खेलते हुए अपने टीम के लिए, लेकिन देखेंगे कितना अच्छा कमबैक कर पाते हैं। 14 गेंदें बची है, 18 रनों की आवश्यकता। ये फुल टॉस बॉल थी अलोंग द कारपेट, ग्राउंड शॉट गेंद जा रही है लॉन्ग ऑफ की रीजन में, थोड़ी सी मिसफील्ड, दूसरे लेने का प्रयास लेकिन मना कर दिया साहिल ने। जानते हैं कि 2 विकेट सस्ते में लौटे हैं राजेश कातारा और धीरज कातारा का और इसी 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 19 रन और गेंदों के बीच में यहां पर फासला बनता हुआ टोटल बात करेंगे आने वाली 13 गेंदें और 17 रनों की बिल्कुल यहां पर आवश्यकता है। तो हमारे हरिग्राम के ढाबा मालक यानी कि आकाश भोपी साहब, अक्षय गायकर साहब, अर्जुन भोपी साहब मैच का आनंद लेते हुए उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो बिल्कुल गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज यहां पर तैयार होते हुए ओवर द विकेट, ये तेज बॉल घुटने के बल पर मारने की कोशिश, अपील भाई बल्ले पर लगी है, ये कौन सी अपील थी। तो बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति। इट्स अ वेरी गुड कमबैक। 2 ओवर का खेल हुआ है समाप्त और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद यहां पर रन संख्या पहुंची है टोटल 19 रन। अब रन और गेंदों के बीच में फासला अखेर की 12 गेंदें बची है, 17 रनों की आवश्यकता। हॅलो, तर यानंतर जी लढत असणार आहे बघा, स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान आरसीसी पेठ क्रिकेट संघ विपक्ष तुरमाले आणि तुरमाले क्रिकेट संघाच्या संघनायकांनी ज्ञानेश्वर बघा आपल्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधायचे आहे। स्वतः या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर नेरे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहे सुनील दादा पाटील यांच्या वतीने सूचित करण्यात आलेलं आहे, हे सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे। तर सन्माननीय लवशेठ पाटील माजी सरपंच खानाव यांचं इथे आगमन झालेलं आहे, यावर आपण सुनील दादांच्या वतीने आपणास स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। स्वागत आपल्या तुरमाले क्रिकेट संघ। बंटी जोशी आपण स्टेजशी संपर्क साधायचे बघा, आमचे ऑर्गनायझर अक्षय पाटील यांच्याशी संपर्क साधावा। बंटी जोशी आरसीसी पेठ। तो बिल्कुल आने वाली 12 गेंदें बची है, 17 रनों की आवश्यकता। क्या बड़ा मैच है दोनों टीमों के बीच में यहां पर चलता हुआ। हालांकि बात करेंगे आने वाली गेंदें बची है 12 और 17, 5 रन एक्स्ट्रा है गेंदबाजों के पास, लेकिन सुख की बात होगी यहां पर गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी प्रसन्न मेघनाथ शेठ मस्कर जिन्होंने पुरस्कृत किया इस टीम को कि इनके पास 8 विकेट सुरक्षित है। साहिल पाटिल जो बिग हिटर, इसी बल्लेबाज ने इसी मैदान के ऊपर दमदार कारनामा किया था, लेकिन गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन। रफ्तार के सौदागर गावदेवी खानाव टीम की ओर से बिल्कुल आते हुए गेंदबाज विजय तात्रे। आएगा खेल का मुकाबला। देखिए कभी कभी लो स्कोर के मैच में भी मजा आता है। राजेश कातारा ने सस्ते में विकेट गवाई, थोड़ा सा प्रेशर बना यहां पर धीरज कातारा के ऊपर, लेकिन धीरज भी लौटे सस्ते में। अब साहिल और यहां पर अतुल, इन दोनों के ऊपर भारी भरकम जिम्मेदारियां बनेगी। पहली गेंद, शॉट तो बड़ा है, काफी देर तक हवा में लहरती हुई गेंद, लॉन्ग ऑन, डीप लॉन्ग ऑन में फील्डर गेंद के नीचे राहुल, कोई गलती नहीं और यहां पर विकेट जाएगा मैदान से बाहर। तीसरा बड़ा झटका। नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर, ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा,
धन्यवाद डीजे। बिल्कुल मेहनत मेहनत, दोनों टीमें जी जान से मेहनत कर रही है। और महागुरु इसीलिए कहते हैं सक्सेस क्या होती है, मेहनत किसी को राजा बना देती है तो किसी को फकीर बना देती है। आप देखेंगे दोनों तरफ आग लगी है, दोनों टीमों की तरफ। समर्थक इतने खुश है कि एक विकेट जाएगी तो तालियां, चौका जाएगा तो नेवाली टीम की तालियां। अब ये मैदान के ऊपर चारों तरफ दर्शक ही दर्शक नजर आते हुए आएगा मजा। 11 गेंदे 17 रनों की आवश्यकता। बैट्समैन है नीतीश काथारा एनके। शॉर्ट पिच लाइन की बॉल हवा में है, बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में मौका मिला। 2 लगातार विकेट, बैक टू बैक बड़े झटके मिले हैं यहां पर टीम को। बिल्कुल यहाँ पर प्रवीण गायकर की बात करें, मैच डीजे मास्टर नितिन ने एक धुन बजाई कि किसमें कितना दम और कौन है बाजीराव सिंघम, क्योंकि एक पटरी पर दो ट्रेन और एक मैन में 2 तलवार कभी नहीं रह सकती, क्योंकि एक मैच जीतेगी, एक टीम जीतेगी और एक टीम हारेगी। एक टीम इस क्रीडा प्रतियोगिता में नेक्स्ट राउंड के लिए यहाँ पर क्वालिफाई हो जाएगी और एक टीम बिल्कुल इस प्रतियोगिता को अलविदा करेगी। तो बिल्कुल यहां पर 2 विकेट बैक टू बैक मैदान से बाहर लौटते हुए अतुल कातारा के ऊपर बहुत बड़ी दारोमदार होगी, क्योंकि सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके हैं और यहां पर उनके ऊपर काफी दारोमदार होगी। लगातार 2 बड़े छटके मिले हैं हाई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम को। और इसी के साथ रन संख्या अभी भी स्कोर रुका हुआ, टोटल 19 रन। 2 विकेट इस ओवर में अभी तक अर्जित किए गए और आज के मेगा फिनाले यानी कि सुपर 8 की हैट्रिक कंप्लीट करने का गौरव क्या गेंदबाज के नाम पर होगा? क्या ये हैट्रिक रोकने के लिए बल्लेबाज महेश पाटिल, जहां पर काफी धुआंधार बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। मैच काफी जबरदस्त दोनों टीमों के बीच में। सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है। आपकी मंजिल तो आसमान है, रास्ता आप खुद को ही बनाना है। क्या मैच है, दर्शकों का पैसा वसूल मुकाबला, दोनों टीमें मेहनत करती हुई। शॉर्ट पिच लाइन की बॉल, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई रन कैसे भी आए, ये आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम को बहुत जरूरी है। और यहां पर देखेंगे 1 रनों के साथ समीकरण बदलता हुआ। आखिर की 10 गेंदें बची है, 16 रनों की आवश्यकता। कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है। यहां से चले हैं नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी तो दोनों टीमों का पूरा किताब बाकी है। 10 गेंदें 16 की दूरी, गेंदबाज तैयार। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश जरूर यहां पर की थी, अपील थी, लेकिन व्हाइट बॉल का इशारा। बिल्कुल दूसरी गेंद वाइड आती हुई, अंपायर का इशारा वाइड की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई। टोटल बात करेंगे 21 रन, 10 गेंदे 15 की दूरी। तर 10 चेंडू आणि 15 धावांची गरज असणारे बघा, आणि आमच्या समालोचन ग्रुपसाठी 1 to 1 to फेम म्हणून परिचित असणारे स्वर्गीय गणपतबुवा पाटील स्मृती चषकाचे दमदार आयोजक रोशनदादा यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले बघा। क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे। गावदेवी खानाव क्रिकेट संघ जास्त वेळ न घेता आपण लगेच क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायचे बघा। बिल्कुल वैभव सर यहाँ पर थोड़ा सा घुमाव पेट्रोल डाल के शायद आ चुके हैं, क्योंकि मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए हर्ष रोहन भगत साहब शिलगर, जिनके माध्यम से इस सीजन में भी बिल्कुल पूरी तरीके से 2 व्हीलर बाइक का योगदान पिछले 3 सालों से बाइक देते आ रहे हैं, उनका भी हम धन्यवाद देना चाहेंगे। और ये टूर्नामेंट की बात है महागुरु, ऐतिहासिक रिकॉर्ड है, क्योंकि इसी मैदान के ऊपर रायगढ़ विपक्ष ठाणे ना भूतो ना भविष्य मुकाबला हुआ था और हमारा सौभाग्य था कि उस मैच में बिल्कुल कमेंट्री करने का मौका मिला। और बिल्कुल ये जो ग्राउंड है पूरी तरीके से किसी भी वक्त काटा बदल सकता है, कभी गेंदबाजों को तो कभी बल्लेबाजों को। 10 गेंदे 15 रनों की दूरी है यहां पर इस मुकाबले को जीतने के लिए। लगातार 2 गेंदे विकेट 2 गेंदों में और लगातार 2 गेंदे वाइड आती हुई। ये ऑन साइड में खेला है, बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर वहां पर आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 1 रन लेने का मौका था, दूसरे के लिए पलटना चाहते थे लेकिन मना कर दिया यहां पर महेश पाटिल ने। 1 रनों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई टोटल 22 रन। बंडी दोषी आपण लगेच स्टेजशी संपर्क साधायचा बघा। सतीश कडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि 2 षटकारासाठी
दोनों टीमों की तरफ बिल्कुल बख्शिशों की खैरात यहां पर नजर आती हुई। अब जीतने के लिए 9 गेंदें बची है, 14 रनों की आवश्यकता। क्या मैच, शॉट पिच लाइन की बॉल लाउड अपील की गई थी, डॉट बॉल की समाप्ति। अगर सोचो महागुरु ये बॉल रिलीज होते वक्त हम बोलते तो प्रेशर विकेट कीपर था अंपायर के ऊपर और दोष आता था कमेंट्री के ऊपर। अक्सर ये टूर्नामेंट में देखने को मिलता है, ये कभी कभी होता है, डबल वॉइस आने की वजह से अंपायर को भी तकलीफ होती है, इसलिए ये बिल्कुल यहां पर सही डिसीजन अंपायर का यहां पर आता हुआ। डॉट बॉल की समाप्ति। अब रन और गेंदों के बीच में फासला, 8 गेंदें बची है, 14 रनों की आवश्यकता। जब डूब रही थी कश्ती और दूर था किनारा, तब भी भरोसा सिर्फ खुद पर था हमारा। क्या बल्लेबाज का भरोसा है, क्या गेंदबाज का भरोसा है? गेंदबाज तैयार, ये शॉट लाजवाब है, फेंक दिया यहां पर हवाई सफर करते हुए मिड विकेट और स्क्वायर लेग के ऊपर से। अंपायर का इशारा, बिग 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 हिट। यानंतर नाणेफेक सुद्धा केली जाणार आणि फलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे बघा. प्रवीण आपल्याला आठवत असेल याच मैदानावर आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक जी नाईट स्पर्धा झाली सुनील दादांच्या माध्यमातून रायगड विपक्ष ठाणे, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा जीवित मात्रेसाठी मुलेगंड उरण 10,000 रुपयाचा कॅश प्राइज होता ना. तर या फलंदाजाने जर येणाऱ्या चेंडूवर षटकार तटवला तर नेवाली ग्रामपंचायतीचे हॅट्रिक सदस्य गौरी स्पोर्टचे सर्वे सर्वा राजेश शेठ कातारा यांच्याकडून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जीवित मात्रे को 15,000 दिए थे महागुरु और बिल्कुल इस बल्लेबाज को भी 10,000 रुपए का इनाम है। अगर ये छक्का आएगा मैच होगी लगभग इनके पक्ष में। 7 गेंदे 8 रनों की आवश्यकता। अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी, लाइन को बिगाड़ा अतुल कातारा ने। ये स्वीप करना चाहते थे, क्लीन बॉल नेक्स्ट मुखार के निकाल दिया। ये लीजिए महागुरु क्या हो रहा है, बारी बारी सबकी बारी, पहले बल्लेबाज की अब गेंदबाज की। क्लीन बॉल, बैट्समैन लौटेंगे अतुल कातारा, अपना काम तमाम किया। अब आने वाली 6 गेंदें 8 रनों की आवश्यकता। व्हाट अ मैच, क्या बात। 7 चेंडूने 8 धावांची गरज असणारे प्रेक्षणीय लढत आणि ते नाणेफेक केली जाणारे बघा. तुरमाले क्रिकेट संघाचे संघनायक आणि स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान आरसीसी पेड याच्या बघा नाणेफेक इथे केली जाणार आहे आणि नाणेफेक करतील धनंजय दादा पाटील चिपले ग्रामपंचायतीचे एक दमदार व्यक्तिमत्व मित्रांनो माजी सरपंच धनंजय दादांच्या शुभास्ते मॅच इथे नाणेफेक केली जाणार आहे. याच्या बघा संघनायक तुरमाले सुनील दादा पाटील यांच्या वतीने ते जाहीर करण्यात आलेलं आहे. तुरमाले विपक्ष पेड जी सामना होणार आहे हे षटक संपण्यापूर्वी जर तुम्ही ते संपर्क साधला नाहीये तर ती लढत मात्र 2 षटकांची खेळली जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. बघा मोठा इशारा आहे आणि इथली नियमावली स्ट्रिक्टली आहे. स्पर्धेमध्ये एखाद्या संघाने जर गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर आमच्या दोस्ती ग्रुपने जाहीर केलेला आहे त्या संघाला संपूर्ण नाईट स्पर्धेचा खर्च द्यावा लागेल आणि 2 वर्ष या विभागामध्ये कोणत्याच स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार नाहीये. कारण सुनील दादा पाटील हे टेनिस क्रिकेटचे या विभागाचे खंबीर नेतृत्व आहेत. तो बिल्कुल यहाँ पर चलते हैं मैच की तरफ। यहाँ पर बात करेंगे टोटल मैच 6 गेंदे 8 रनों की आवश्यकता। क्या मैच है, कांटे का टक्कर यहाँ दोनों टीमों के बीच में। सुपर 4 के लिए कौन जाएगी? पहली गेंद रफ्तार से बीट किया था लेकिन व्हाइट बॉल, इशारा अंपायर का। कम बैक करती हुई गौरी स्पोर्ट्स आई गावदी भी प्रसन्न होने वाली टीम। 6 गेंदे 7 रनों की जरूरत है। तेज बॉल डालने का प्रयास किया था यहां पर गेंदबाज ने लेकिन पूरी तरीके से व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। योगेश पाटिल है गेंदबाजी के मार्ग पर। लेकिन कुछ भी बोलो महागुरु, ये जो है मैदान मेरे ख्याल से है ना, जब भी प्रवीण कातारा आते हैं ना टीम में, भले ही बल्लेबाजी ना करो उन्होंने, ये लकी कहा जाता है इनके टीम के लिए। बिल्कुल बिल्कुल बाइकर मैन भी है इस मैदान के ऊपर। दो बघा पेट क्रिकेट संघाने लगेच संपर्क साधायचा आहे. शेवटचा पुकार आहे पेट क्रिकेट संघ. रिवर्स शॉट, माफ कीजिएगा, बिल्कुल ऑन साइड में गेंद को खेला। 1 रन यहां पर मुकम्मल 1 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या पहुंची हुई टोटल 30 रन। रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है 5 और 6 रनों की आवश्यकता। मुश्किल नहीं कुछ दुनिया में,
तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर। कोशिश दोनों टीमों के बीच में चल रही है। क्या मैच है, दर्शक इतने ही ऑन ग्राउंड नजर आ रहे हैं, उतने ही साई प्रीत लाइव के माध्यम से बिल्कुल, जिन्हें मेरे ख्याल से केबल नेट प्रोवाइड किया, होम साई केबल नेटवर्क के ओनर बिल्कुल हमारे संदेश भाया, इनके माध्यम से 1450 से अधिक दर्शक इस मैच का आनंद लेते हुए। 5 गेंदे 6 रनों की दूरी, बल्ले का अंदरूनी किनारा लगातार, विकेट कीपर के पीछे फील्डिंग अच्छी है, लेकिन एक एक रन इंपॉर्टेंट है दोनों टीमों के लिए। 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पॉजिटिव हुई, टोटल बात करेंगे 31 रन। इस समय विकेट गवाई है 5, पार्थ पाटिल और महेश पाटिल, ये जोड़ी मैदान के अंदर आती हुई। 4 गेंदे 5, एक एक सिंगल, एक एक डॉट बॉल, एक एक चौका, एक एक छक्का, इस मैच में पूरी तरीके से समीकरण बदल देगा। दोनों टीमों के समर्थक काफी मात्रा में नजर आती हुई, लेकिन बोकारपाड़ा 11 टीम के खिलाफ फर्स्ट सेमीफाइनल में कौन सी टीम क्वालिफाई कर पाएगी? बाएं हाथ के बल्लेबाज महेश खेलने के लिए तैयार। ये गेंद क्लीन बॉल, स्वीप करना चाहते थे और इसी के साथ बल्लेबाज के पारी का हुआ खात्मा। ये बड़ा झटका लगता हुआ आई गावदी भी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स ने वाली टीम को। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कर क्या हो इसमें जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कर क्या हो इसमें जाना। मेरे ख्याल से ये मैच में अगर उलटफेर होगा ना, तो ये अतुल की ही गलती कहूंगा मैं, क्योंकि मैच अभी भी बैलेंस है। महागुरु देखिए, अंतिम जो गेंदे थी ना 8, उसमें से चाहिए थे 14, आया था 6, 8 सिंगल लेकर स्ट्राइक रहते, ये मुसीबत ना आती। तर इथे बघा निश्चित स्वरूपात विकेट लागोपाठ 2 विकेटसाठी लवशेठ पाटील खाना यांच्याकडून गोलंदाजाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, तर प्रत्येक षटकारासाठी बघा राजेश शेठ काथारा नेवाली आणि वैभव शेठ काथारा नेवाली यांच्याकडून 2-2 हजार रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। हर नहीं बल्कि महागुरु एक ही आएगा तो मैच होगा फिनिश, लेकिन देखेंगे वो कौन सा गुरु होगा जो नेवाली टीम की ओर से मसीहा बनेगा। तो एक तरफ कौन होगा गेंदबाज जो खानाव टीम को मसीहा बनेगा। गेंदे बची है 3, जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता। महेंद्र अनुभवी कप्तान, इस खिलाड़ी ने पेंदर की टूर्नामेंट में अर्धशतकीय पारी खेली थी। अभी भी डगआउट में प्रवीण काथारा सुरक्षित है, लेकिन देखेंगे बैटिंग स्ट्रांग लाइनअप है, लेकिन जरूरत होगी एक अच्छे बल्लेबाज की, लेकिन जरूरत अच्छे गेंदबाज की। देखेंगे मैच बराबर है, 50-50 मुकाबला, 3 गेंदे 5 रनों की दरकरार यहां पर इस मैच को जीतने के लिए। गेंदबाज तैयार, ये फुल टॉस बॉल ऑन साइड में, गैप में तो जरूर जा रही है, लेकिन फील्डर दूर से गेंद के नीचे आते हुए दूसरी रन लेना चाहते हैं और यहां पर विकेट लौटेगा और एक बड़ा झटका नेवाली टीम को। धन्यवाद डीजे विकी डिजिटल के ओनर, उन्होंने प्राइस जरूर आ गया, मेरी बात समझ में आई। 3 छक्कों के हैट्रिक के लिए और 3 विकेटों के लिए, 1 विकेट और 1 छक्कों के लिए 500 रुपए का इनाम, डिजाइन का बादशाह जिन्हें कहा जाता है। तर इथे बघा आमचे दोस्ती ग्रुप भिगरच्या सर्व प्रतिनिधी, सर्व सहकारी स्टेसीचे संपर्क साधायचे बघा। प्रवीण, अतिशय सामना मात्र प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणा फेडणारा सामना है। ये दोनों टीमें ना पीछे हटने को तैयार नहीं है, दोनों टीमों को जीतने का मौका है। बिल्कुल, मुकाबला अभी भी बैलेंस है। बिल्कुल बिल्कुल, हिम्मत न हारे, चाहे मंजिल कितनी भी दूर क्यों ना हो। पहाड़ों से निकले हुए नदी ने कभी किसी समुद्र का रास्ता नहीं पूछा, लेकिन अपने रास्तों में आने वाली चट्टानों को तोड़ते हुए वो आखिरकार समुद्र में जा ही मिलती है। जिंदगी में कभी उदास ना होना, कभी किसी बात पर निराश ना होना, ये जिंदगी है संघर्ष जो चलती रहेगी, कभी अपने अंदाज नहीं खोना। देखेंगे 2 गेंदे 4 की दूरी, क्या नेवाली टीम भारी होगी या खानाव टीम भारी होगी। हाई वोल्टेज ड्रामा, विकेट गवाई है टोटल यहां पर मेरे ख्याल से 7 विकेट गवाई है, 3 लाइफलाइन बची है, 2 गेंदें बची है, 4 रनों की आवश्यकता। क्या बल्लेबाज महेंद्र लगा पाएंगे बड़ा शॉट या गेंदबाज इन्हें रोक पाएगा। नेवाली की खानाव की नेवाली, मैदान में आग लगी, आग पूरी तरीके से। 2 गेंदे 4 की दूरी, ये शॉट बड़ा है, गैप में गिरा है और आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली गोज टू द सुपर बोर्ड। ठोक दीजिए।
मात्र समर्थकांनी कुणी आतमध्ये जायचं नाही. खेळाडूंच्या व्यतिरिक्त कुणी जल्लोष करू नये. दोन्ही क्रिकेट संघाने चांगला खेळ दाखवला. या धन्यवाद लढतीमध्ये धन्यवाद महागुरु. धन्यवाद डीजे. बाबा फटाके लावताना तो वरचा शॉट नीट लाव. जर थोडा वाकडा झाला ना महागुरूंना मी डायरेक्ट ढकलत जाऊ शकतो फटाकडे सगळं. तर थँक्स प्रवीण. दमदार लढत झाली बघा. एका बाजूला खानाव आणि या लढतीमध्ये